कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की कावेरीने सांगितलेलं असतं की आता यश व्यवस्थित सुखरूप पोहोचले आहेत म्हणून. तेव्हा इकडे मोहित म्हणत असतो, काय करून बसलीस हे कावेरी, तू तू मला खोटं सांगितलंयस आणि आता कसं हे सगळ्या गोष्टीला सामोरी जाणार आहेस. तू असं सांगायला नको होतंस आणि किती दिवस तू ही गोष्ट लपवून ठेवणार आहेस. असं म्हटल्यानंतर कावेरी मात्र काहीच बोलत नाही आणि ती तिथून निघून जाते. आता कावेरी धावतच तिच्या खोलीमध्ये जाणार असते, कारण खूप जास्त तिचा ओर भरून आलेला असतो. आत्तापर्यंत माझ्या आनंदासाठी किंवा मला त्रास होऊ नये म्हणून तिने सरळ सरळ खोटं बोललेलं असतं आणि सरळ सरळ खोटं बोलून तिची धाव आता लगेचच तिच्या खोलीकडे होत असते. इकडे माळ लागलीच अन् देवाचे आभार मानायला गेलेले असतात, जेणेकरून इथे आता त्यांचा यश सुखरूप पोहोचला आहे, ही गोष्ट खूप जास्त त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. तेव्हा कावेरी कसलाच विचार न करता खोलीकडे धावत असते. तर आता आपण पाहतो की इथे विद्या आलेली असते. विद्याला असं वाटत असतं की नक्की कावेरी वहिनीला जाऊन सांगावं की जाऊन फ्रेश व्हा म्हणून. जेव्हा ती येते तेव्हा आपण पाहतो की इथे आता लगेचच कावेरी आतमध्ये गेल्यानंतर विद्या म्हणत असते, यांना काय झालं आत्ता? बहुतेक आत्तापासूनच यश भाऊजी नाही आहेत तर त्यांना करमेना वाटतं. असं म्हटल्यानंतर, बरोबर असू देत, व्हायचंच हे. नवीन लग्न झालेलं आहे ना, त्यामुळे कदाचित असं होत असेल, असं विद्याचं म्हणणं असतं. आता कावेरी धावतच तिच्या खोलीमध्ये जाते. धावतच तिच्या खोलीमध्ये गेल्यानंतर पाहते तर खोली तिची आणि यशची असल्यामुळे त्या खोलीमध्ये खूप साऱ्या आठवणी इथे दडलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर जेव्हा खोलीमध्ये पाय ठेवणार तेव्हा यशबरोबर घालवलेले ते सगळे काही क्षण इथे आता तिला आठवायला सुरुवात होत असतात. आता लगेचच इकडे कावेरी रडायला लागलेली असते. यशबरोबरचे प्रत्येक क्षण आणि प्रत्येक मुमेंट तिला आठवत असते. जास्वंदीचं फूल तोडायला येत नसतं आणि तेव्हा यशने तिची मदत केलेली असते. गृहप्रवेशाच्या वेळीसुद्धा सगळ्यांच्या विरोधामध्ये जाऊन जो काही यश आहे, यशने तिची साथ दिलेली असते आणि घरामध्ये गृहप्रवेश इथे त्याने करून घेतलेला असतो. ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच जास्त आज तिच्याकरिता महत्त्वाच्या असतात आणि ते सगळं काही इथे आता तिला आठवत असतं. पहिल्या वेळेस इथे यशने प्रपोज केल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता कावेरीला तो क्षणसुद्धा आठवत असतो, की आता जो काही यश आहे, यशला इथे तिने प्रपोज केलं होतं आणि त्याचबरोबर इथे आता कावेरी खोलीमध्ये येते. खोलीमध्ये आल्यानंतर पुन्हा यशसाठी लेटर लिहिलेलं, त्याच्याकरिता हाताने स्वतःचा रुमाल बनवलेला, ह्या सगळ्या गोष्टी आज इथे आठवायला सुरू झालेल्या असतात. आणि जेव्हा यश आणि तिच्या नावाची छोटीशी जी लग्नपत्रिका छापलेली होती, ते सुद्धा आता इथे कावेरीला आठवू लागलेलं असतं. कितीही नाही म्हटलं तरीसुद्धा आता यशबरोबरचे हे क्षण ती कशी विसरणार, हा मात्र त्यासाठी मोठा टास्क झालेला होता. एका कोपऱ्यामध्ये कावेरी बसते आणि कोपऱ्यामध्ये कावेरी बसल्यानंतर ती त्याच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करू लागलेली असते, की आता मी काय करू? कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीला सामोरे जाऊ, हे तर मला अजिबात कळत नाही. आणि त्याचबरोबर यशचा तो शेवटचा चेहरा तिला आठवतो. ती शेवटची त्याला मारलेली ती कडकडून मिठी त्याला आठवते आणि तेव्हा लगेच आता रडायला लागलेली असते. रडत असताना तिला पुन्हा आठवतं की यश हा जात असताना इथे त्याने सांगितलं होतं की कावेरी, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही माझी लाईफ पार्टनर आहात आणि मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही, असं सांगण्यात आलेलं असतं. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी ते सांगितल्यानंतर इकडे आता कावेरी रडायला लागलेली असते. ती म्हणत असते, यश, तुम्ही मला असं एकटीला का सोडून गेलायत? मी एकटी काय करू? कसं सावरू ह्या सगळ्यांना? तुम्ही असं करायला नको होतं यश. का असे वागलात यश तुम्ही?
तुम्ही मला का बरं सोडून गेलेला आहात? असं सुद्धा आता इकडे कावेरी रडत असते आणि रडत असताना म्हणत असते. जेव्हा ती यश जात असताना यशची पॅकिंग करत होती, तेव्हा तो घालवलेला पूर्ण क्षण तिला आठवत होता. कशा पद्धतीने इथे आता ती म्हणत होती, की "यश, हे बघा तिकडे थंडी जर असेल ना, हा लिप बाम तुमच्याकडे ठेवा." आणि हा लिप बाम ठेवल्यानंतर तो म्हणत असतो, "याचं काय करायचं? यश, हे जे तुमचे ओठ आहेत ना, ते उरले ना, तर मग हा जो काही लिप बाम आहे, तो लिप बाम इथे तुम्ही लावू शकता." तेवढ्यातच आता इकडे, "अच्छा, असं करायचं आहे का? पण तो लावायचा कसा? ते कोण सांगणार?" तेवढ्यातच आपण पाहतो की कावेरीने तो लिप बाम त्याच्या ओठाला लावून दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की हे बघा, अशा अशा पद्धतीने हा लिप बाम लावायचा आहे. तेव्हा लगेच आता इकडे कावेरी आणि यश हे खूप गप्पा मारत होते जाताना आणि तेव्हा यश म्हणत असतो, पण मी काय म्हणतो, आत्ता मला जर थंडी वाजली, त्याचबरोबर मला सर्दी झाली किंवा आणखी काही गोष्टी जर झाल्या, तर तिकडे लंडनच्या मुली मला लिप बाम लावून देतील ना, एवढी काळजी करण्याची अशी काही गरज नाही, असंच आता इथे म्हणणं होतं. त्याचबरोबर इकडे आता कावेरी म्हणत असते, अच्छा, असं म्हणताय का? असं तुमचं म्हणणं होतं का? आणि जर एक गोष्ट महत्त्वाची आहे, तुम्हाला जर इकडे त्या मुली काय काय करू शकतात ते सांगणार आहात का तुम्ही? म्हणजे त्या तुम्हाला लिप बाम लावून देतील, आणखी काय बरं करतील ते सांगा बरं जरा. त्यावरच इकडे आता तो म्हणत असतो, हो, ते म्हणजे सांगू शकतो मी काय करतील. हां, मग मी पण तुम्हाला तेच सांगते, की त्या मुली आणखी काय करतील. अच्छा, मग तुम्ही एक काम करा यश, तुम्ही आत्ता जेव्हा लंडनला जाल ना, तेव्हा मस्त एखादी छान सुंदर अशी मुलगी तुम्ही घेऊन या आणि एखादी छान सुंदर अशी मुलगी तुम्ही जर घेऊन आलात ना, तर मलासुद्धा खूपच आनंद होईल. असं सुद्धा आता इकडे लगेचच ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता यश म्हणत असतो, पण मी काय म्हणतो कावेरी, मी असं म्हणतोय की मी आता म्हणतोय माझ्याकरिता एक मुलगी आणतो, तर तुम्हाला इथे आनंद होतोय, म्हणजे तुम्ही नाचताय. त्यावर लगेच आता कावेरी म्हणत असते, हो, कारण माझा तेवढा तुमच्यावर विश्वास आहे, म्हणून मी हे सगळं करते. असं बोलल्यानंतर त्यावर लगेच आता इकडे यश म्हणत असतो, एवढा विश्वास, एवढा विश्वास कावेरी येतो बरं कुठून? त्यावर लगेचच आता कावेरी म्हणत असते, यश, तुम्हाला एक गोष्ट सांगू, जिथे प्रेम असतं तिथे विश्वास हा पाहिजेच. काही जरी झालं तरीसुद्धा इथे तो विश्वास इथे डगमगता कामा नये. समजलं? असं सुद्धा आता इकडे जी काही कावेरी आहे ती बोलत असते. त्यावर लगेच आता इकडे यश म्हणत असतो, कावेरी, खरंच मी खूप खुश आहे आणि मी खरंच खूप लकी आहे की तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास ठेवताय. पण एक काळजी करू नका. इथे मी कुठेही गेलो, कितीही लांब गेलो ना, तरीसुद्धा तुम्ही माझ्या हृदयात नेहमीच कायम असणार आहात. मी तुम्हाला कुठेच कधीच एकटीला सोडून जाणार नाही, असे यश म्हटलेलं असतो. त्यावर कावेरीला हे सगळे काही क्षण आठवत असतात आणि कावेरीला हे सगळे काही क्षण आठवत असताना ती आता लगेच विचार करत असते, यश, तुम्ही का असं वागलात? का मला सोडून गेलात यश? का सोडून गेलात? म्हणून रडायला लागलेली असते. आता रडत असताना हातामध्ये यशचा शर्ट घेऊन इथे कावेरी आहे त्याच ठिकाणी खूप वेळ म्हणण्यापेक्षा अक्षरशः रात्रभर ती इथे त्याच ठिकाणी बसून असते आणि रडत असते. म्हणत असते, नाही यश, नाही. मी एकटी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. मी एकटी राहणं शक्यच नाही आहे. तुम्ही माझं सगळं काही आहात. मग मी एकटी कशी राहू शकते? असंच आता इकडे कावेरी म्हणत असते. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ झालेली असते. पण कावेरी अजून तरी आहे त्याच ठिकाणी तशीच बसून असते. तेव्हा आपण पाहतो की इकडे आता सकाळ झाल्यानंतर ती म्हणत असते, नाही यश, नाही. तुमच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात आहे. तुमच्या नावाचं कुंकू माझ्या कपाळाला आहे. त्यामुळे तुम्ही मला सोडून जाणं अजिबात शक्य नाही आहे. मी ते सहनच करणार नाही. आणि तेव्हा लगेच आता ती उठते आणि उठल्याबरोबर आरशासमोर जाऊन उभी राहत असते. आता आरशासमोर जाऊन उभी राहिल्यानंतर स्वतःला आरशामध्ये पाहते. कारण यशच्या नावाचं कुंकू, त्याचबरोबर
गळ्यात असलेलं मंगळसूत्र हे सगळं काही सगळ्या गोष्टीची आठवण करून देत होतं की यश तुझ्यासोबतच आहे कावेरी. तेव्हा पुन्हा एकदा आठवतं की यश आणि कावेरी एकमेकांना असं म्हटले होते की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मी लंडनहून परत आलो की लगेचच आता आपण ह्या सगळ्या गोष्टी इथे मला सांगणार आहोत आणि मला पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर पुन्हा आपण लग्न करायचं आहे. कारण लग्न हे खोटं केलं होतं आणि ते पुन्हा एकदा घरच्यांना सगळं सांगून पुन्हा ते लग्न एकदा करायचं आहे असं दोघांचं ठरलं होतं. आता गळ्यातलं मंगळसूत्र कावेरी ते हातामध्ये घेते आणि गळ्यातलं मंगळसूत्र हातामध्ये घेतल्यानंतर आपण पाहतो की ती पुन्हा एकदा येथे रडायला लागलेली असते आणि म्हणत असते, यश तुमच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये आहे आणि आता मला ते काढून ठेवावं लागणार आहे. पण यश मी ह्या सगळ्या गोष्टी घरच्या लोकांना कशा सांगू, काय करू, असा विचार आता इथे तिच्या मनामध्ये पूर्णतः सुरू झालेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, जेव्हा ती मंगळसूत्र हातामध्ये घेते, रडत असते, रडत असतानाच आपण पाहतो की तेवढ्यातच आता पाठीमागून माय येणार असते. आता जेव्हा कपाळावरची टिकली ती इथे काढण्याचा प्रयत्न करते आणि टिकली काढण्याचा प्रयत्न केल्याबरोबर आपण पाहतो की लगेचच आता इकडे माने आवाज दिलेला असतो कावेरी म्हणून. आणि कावेरी म्हणून असा माने आवाज दिल्याबरोबर आता कावेरी जी टिकली काढत असते ती टिकली मात्र जागीच थांबवते आणि तेव्हा माचं तिच्याकडे लक्ष जातं. कारण ही जी काही अवस्था आहे ती पाहिल्यानंतर आता तिला खूपच टेन्शन आलेलं असतं. आता मला काय विचारतील असा प्रश्न पडलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, आपण पाहतो की इकडे लगेचच समोर येते आणि समोर आल्यानंतर इथे विचारत असते, काय गं कावेरी, काय चाललेलं काय आहे तुझं हे सगळं काही? म्हणजे तू नाश्ता बनवायला सुद्धा खाली आली नाही आहेस. रोज तर तू ह्या वेळेला खाली असतीस आणि त्याचबरोबर तू अशी का वागतेस? आणि काय गं तुझा हा अवतार, म्हणजे कालपासून तू आहे ह्याच साडीवरती तू आहेस, म्हणजे तू आणखी अंघोळसुद्धा केली नाही आहेस. काय झालेलं आहे कावेरी? बोल ना, बोल कावेरी, काय झालंय? त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते, नाही का नाही, काही नाही झालं. अगं, काही कसं नाही झालं? हां, आणि तुला असं कसं वाटतंय? तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, कावेरी काय गं, माझ्यापासून तू सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट लपवून ठेवलीस ना गं. त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते, कोणती गोष्ट मी लपवून ठेवली? अगं, हेच ना, की तुझीसुद्धा अवस्था तीच आहे. आणि मला एक गोष्ट सांग, हीच गोष्ट तू लपवून ठेवलेली आहेस की इथे यश हा लंडनला जाऊन पोहोचलाय आणि इथे लंडनला जाऊन पोहोचल्यानंतर जो यश आहे त्याने मला अजून सदा एक फोनसुद्धा केला नाही, एखादा मेसेज केला नाही. हा पठ्ठ्या मस्त तिकडे एन्जॉय करतोय आणि मला त्याने फोन आणि मेसेज काहीच करून सांगितलं नाही. हा असा कसा वागू शकतो गं? त्यावर लगेच आता कावेरी म्हणत असते, त्याचं काय झालेलं असेल ना, तिकडे गेल्यानंतर त्यांनी ना त्यांचं सिम कार्ड जे आहे ना ते चेंज केलेलं नसावं आणि म्हणूनच कदाचित त्यांनी तुम्हाला फोन केलेला नसावा, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. काय सांगतेस? म्हणजे मला एक गोष्ट सांग, तो यश आहे, यश तिकडे लंडनला गेला आणि साधा एक आईला फोनसुद्धा करावासा नाही वाटला त्याला? काय म्हणायचं काय ह्या सगळ्या गोष्टीला? बोल ना. अहो त्याचं काय आहे ना, सिम कार्ड त्यांनी चेंज केलेलं नसेल ना आणि सिम कार्ड चेंज न केल्यामुळे ह्या सगळ्या काही गोष्टी अशा झाल्या असतील. तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय? एवढं टेन्शन घेण्याची काही गरज नाही त्यावर लगेच तिथे उदय आलेला असतो. आता उदय तिथे आल्यानंतर आपण पाहतो की तरी म्हणत असते, मी काय म्हणते, तिकडे जाऊन त्यांनी सिम चेंज केलेलं नसेल ना, त्यामुळे इथे त्यांचा फोन लागत नसेल. प्लीज तुम्ही एवढं जास्त हायपर होऊ नका ना. त्यावर लगेच आता म्हणत असतात, कसं हायपर होऊ नकोस? तेव्हा उदयसुद्धा फोन लावत असतो, पण फोन काही लागत नसतो. तेवढ्यातच आता इकडे आपण पाहतो की इकडे म्हणत असतात, मी काय म्हणते, तो कुठल्या मीटिंगला गेला आहे, काय काय झालेलं आहे ना, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी एकदा तू सगळं काही शोधून घे. एकदा का सगळं काही शोधलंस ना, तर मग सगळं काही व्यवस्थित समजेल, हेच माझं म्हणणं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यावर लगेच कावेरी म्हणत असते, तुम्ही नका काळजी करू, जे काही करायचं आहे ना ते सगळं सगळं मी करते, तुम्ही अजिबात इथे काळजी करू नका. मी फोन करते ना,
कारण जो उदय आहे तो इथे फोन करायला लागलेला असतो आणि उदय फोन करायला लागल्यानंतर आपण पाहतो की कावेरी म्हटलेली असते की मी फोन करते म्हणून. आणि तेव्हा लगेच आता मा आणि उदय बाहेर निघून जातात. ते दोघेजण सुद्धा बाहेर निघून गेल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे कावेरी तोंडावरती हात देते आणि तोंडावरती हात देऊन रडायला लागलेली असते. आता इकडे देवी आई समोर जातात आणि देवी आई समोर जाऊन त्या विचार करत असतात, हे सगळं असं व्हायला नकोय. ह्या सगळ्या गोष्टी का होत आहेत? अगं काय म्हणायचं, देवी आई माझा यश गेलेला आहे, त्यामुळे त्याला सुखरूप ठेव, त्याच्या कामामध्ये त्याला यश दे, असंच आता इकडे ती लोक बोलत असतात. आता हे सगळं काही ते बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे यशचा आता मेसेज आलेला असतो. आणि यशचा मेसेज आल्यानंतर असा मेसेज असतो, मी बराच वेळ झालं लंडनला येऊन पोहोचलोय, पण काय आहे ना, कामाच्या गडबडीमध्ये मी तुला मेसेज करायचा किंवा फोन करायचा विसरून गेलो. आता मी खूप थकलोय, आत्ता मी झोपतोय, मी तुला उद्या सकाळी नक्की कॉल करेल, असा मेसेज इथे कावेरीनेच यशच्या फोनवरून पाठवलेला असतो. आणि असा मेसेज कावेरीने यशच्या फोनवरून पाठवल्यानंतर आता इकडे मोहित म्हणत असतो, अगं कावेरी, काय हे असं कसं वागू शकतेस तू? आणि तू ह्या सगळ्या गोष्टी का नाही सांगितल्यास? तुला कळतंय का की तू किती खोटं आणि चुकीचं बोलतेस आणि किती दिवस असं करणार आहेस? आणि मला जर हे सत्य समजलं तर मग काय होणार आहे? तेवढ्यातच आता लगेच आनंदात असते आणि पुन्हा यशच्या फोनवर फोन करत असते. बघितलंस, मी तुला सांगितलंय ना की इकडे इथे जोपर्यंत यशशी बोलत नाही तोपर्यंत मात्र इकडे तिला चैन पडणार नाही, ती शांत बसणार नाही. म्हणून मी तुला सांगतोय, हे बघ सगळं मला सांगून टाक. तेवढ्यातच कावेरी फोन कट करते. तेव्हा लगेच म्हणत असते की अरे, आत्ताच तर पोरगा मेसेज करतो आणि लगेच दुसऱ्या मिनिटाला तो फोन बंदसुद्धा करून ठेवतो. असं कसं होऊ शकतं? म्हणजे तो कट कसा करू शकतो? तेवढ्यातच कावेरी पुन्हा मेसेज करत असते आणि म्हणत असते, ॲक्च्युली काय झालं आहे ना, माझ्या मोबाईलचा स्पीकर खराब झाला आहे आणि त्यामुळे इथे मी आत्ता तुझ्याशी बोलू शकत नाही. म्हणून मी एक काम करतो की उद्या मोबाईल दुरुस्त करून घेतो आणि एकदा का उद्या मोबाईल दुरुस्त झाला ना की मगच तुला मी फोन करतो, असा मेसेज केल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे लगेच आता जी काही कावेरी आहे ती म्हणत असते, बघा आता मेसेज केलाय ना, पण तेवढ्यातच म्हणत असतात, असं कसं होऊ शकतं की आत्ता तर इथे जो काही यश आहे तो इथे झोपला नव्हता, मेसेज केला होता, पण ह्याच्या पट्ट्याच्या मोबाईलला काहीतरी झाले, मग बहुतेक त्यामुळेच त्याने आता उद्या फोन करतो असं सांगितलेलं असावं. तेव्हा लगेच आता इकडे कावेरी विचार करत असते, यश म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू आणि तोच आनंद, तेच हसू मी तुम्हाला परत आणून देण्याचा नक्की प्रयत्न करेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. काही जरी झालं तरीसुद्धा इकडे ह्या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित करेल, असं सुद्धा आता इकडे कावेरीचं स्वतःलाच वचन असतं. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता निशा लग्नासाठी तयार होत नसते आणि त्यामुळे कावेरीला सांगितलेलं असतं की तिचं आणि यशचं इथे दोघांचं सुद्धा बोलणं करून दे म्हणून. तेवढ्यातच आता आपण पाहतो की इकडे कावेरी विचार करते की नेमकं मी काय सांगणार आहे ह्या सगळ्या गोष्टी मी कशा पद्धतीने समजावून सांगणार आहे मी कसं उत्तर देऊ आता तिला कळायला मार्गच राहिलेला नसतो की हे सगळं काही काय होणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, इकडे आपण पाहतो की मोहित ज्या ठिकाणी अपघात झालाय त्या ठिकाणी जाऊन आलेला असतो आणि त्या ठिकाणी जाऊन आल्यानंतर इकडे मोहित कावेरीला म्हणत असतो, एक गोष्ट तुला सांगायची आहे कावेरी. आणि तेव्हा ती म्हणत असते, काय? ज्या ठिकाणी यशचा अपघात झालाय ना त्या ठिकाणी एक गोष्ट हाती लागलेली आहे, असं म्हटल्यानंतर आता कावेरी काय विचारते आणि त्याच ठिकाणी त्या लोकांनी थांबवलेलं आहे. तर आता प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता आलेली असते आणि कावेरीला म्हणत असते, कावेरी, मला यशशी ताबडतोब बोलायचं आहे आणि तुला एक गोष्ट सांगू का, जेव्हा यश इथे परत येईल ना तेव्हा एअरपोर्टवर आपण दोघी जरी सुद्धा त्याला इथे घेण्यासाठी जाणार आहोत, चालेल ना? त्याला मस्त आपण तिथे जाऊन सरप्राईज देऊया, असं सुद्धा आता इकडे बोल
बोलल्यानंतर आता कावेरी काय उत्तर देईल, कशा पद्धतीने ह्या सगळ्या काही गोष्टी मॅनेज होतील हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असतं. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा कोण होती सतू, काय झाली सतू.